कळवण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीनंतर विधी संघर्षित बालकावर गुन्हा दाखल। प्रकल्प कार्यालयाची गुप्तता 8 दिवसांनी उघड। कळवण आदिवासी प्रकल्प कार्यालयातील मोहनदारी आश्रमशाळेत इयत्ता 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील मुलाने घरात कुणी नसताना मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत बळजबरीने शारीरिक संबंध केल्यामुळे पीडिता 19 जून 2026 रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले आहे। याबाबत अभोणा पोलीस ठाणे तसेच कळवण प्रकल्प कार्यालय यांच्याकडून कमालीची गुप्तता राखण्यात आली होती। त्यामागील कारणांचा मागोवा घेतल्यानंतर निवासी मुलगी आश्रमशाळेत शिकत असताना शाळा प्रशासनाने वर्षभर मुलींची मासिक पाळी तपासणी केली नाही का? शाळा तपासणी अहवालात पीडित मुलीची नोंद आहे का? जर तपासणी अहवालात पीडिता गरोदर असल्याचे निष्पन्न झाले होते तर याबाबत पीडित मुलीचे कुटुंब तसेच प्रकल्प कार्यालय यांना वेळीच का कळविण्यात आले नाही? केंद्रीय आरोग्य पथकाने संबंधित शाळेत भेटी दिल्या होत्या का? मुख्याध्यापक, अधीक्षक तसेच आरोग्य विभाग कर्मचारी यांना याबाबत माहिती होती का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत। दरम्यान संबंधित विधी संघर्षित बालकावर पोस्को अंतर्गत अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 जुलै 2026 रोजी त्यावर झालेल्या न्यायिक कारवाईत विधी संघर्षित बालकाची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली असल्याची माहिती अभोणा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे। या प्रकरणी कळवण आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की या प्रकरणी शाळा व्यवस्थापन देखील तितकेच जबाबदार असून त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल पुढील कार्यालयास पाठविण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, गिरणा न्यूज नेटवर्क, कळवण।